मेळघाटातील गरुड पक्षी सातपुड्याच्या विस्तीर्ण पर्वत रांगांमध्ये वसलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्प। घनदाट वृक्षाच्छादित प्रदेशाने व्यापलेले हे जंगल पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे वनक्षेत्र आहे। वाघ व इतर वन्य प्राण्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र। याशिवाय पक्षी विश्वानेही समृद्ध असलेल्या या वनात 294 पेक्षा अधिक विविध पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे, ज्यामध्ये विविध देशांमधून हजारो किलोमीटरचे स्थलांतर करून येणारे पक्षी आहेतच, त्याचबरोबर देशांतर्गत स्थलांतर करणारे सुद्धा पक्षी आहेत। अनेक संकटग्रस्त, दुर्मिळ व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले पक्ष्यांचे मेळघाट हे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र आहे। रानपिंगळा त्यामधील एक महत्त्वाचा पक्षी। याशिवाय पक्ष्यातील अनभिज्ञ सम्राट म्हणून ओळख असलेला गरुड हा शिकारी पक्षी या वनाच्या समृद्धतेत महत्त्वाची भर घालतो। पक्ष्यातील व्यवस्थापन परिपूर्णपणे पार पाडतो। सरीसृप, लहान पक्षी यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून निसर्गातील समतोल राखतो। अन्नसाखळीतील गरुड हा महत्त्वाचा पक्षी आहे। आकाशातील घिरट्या घालतानाचे त्याचे रूप नजरेचे पारणे फिटावे असे सुंदर असते। डोळ्याची पापणी न हलवता केलेली शिकार त्याच्या तीक्ष्ण नजरेची अचूकता जाणवून देते, तर पायाच्या धारदार अनकुचीदार नखात अलगद शिकारी शिकार होते, जो कधीही परत न सुटण्यासाठी जेव्हा तो झाडाच्या टोकावर बसून आपल्या सीमेची हद्द निखारतो व शिकारीच्या शोधात असतो, तेव्हा इतर लहान पक्ष्यांचे अलर्ट कॉल चालू असतात आणि जसा जसा शिकारीसाठी तो पुढे पाऊल टाकतो तसे तसे हे पक्षी भीतीपोटी व जीवाच्या आकांताने एकसारखे मोठ्याने आवाज करतात। म्हणून गरुडाला पक्ष्यातील सम्राट असे म्हणून ओळखतात। अनेक हिंदी सिनेमांमध्ये या पक्षाच्या नावाने त्याच्या शिकारी नजरेवर अनेक डायलॉग लिहिले जातात आणि हिटही होतात। चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करता। मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये गरुडांच्या 6 प्रजातींची नोंद झाली आहे। त्यापैकी सर्पगरुड व तुरेवाला सर्पगरुड ह्या 2 प्रजाती सामान्यपणे या वनामध्ये बघायला मिळतात। याशिवाय मत्स्यगरुड, पिंगट गरुड, आखूड बोटाचा सर्पगरुड आणि काळा गरुड या सुद्धा गरुडांच्या प्रजाती इथे पाहायला मिळतात। या गरुड पक्ष्यांच्या विविधतेमुळे मेळघाटाचे वन जैवविविधतेने अधिक संपन्न झालेले आहे। मेळघाटातील गरुड पक्षी